नमस्कार। आज आपण साडीमधून ब्लाउज पीस सोप्या पद्धतीने कसा वेगळा करायचा ते पाहूया। पहिल्यांदा अशी साडी पूर्ण उलगडून त्याचा ब्लाउज पीस कोणत्या साइडला आहे ते चेक करायचं। आता हे पाहिल्यानंतर इकडनं आपल्याला एवढा ब्लाउज पीस काढायची गरज नसते। आता इथं मला 32 चेस्ट साइजचा प्रिन्स कट ब्लाउज शिवायचा आहे, तर यासाठी जास्त कापड काढायची गरज नसते। डिझाईनचा गळा आहे तर त्यासाठी काठ असतात आणि अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे ब्लाउज पीस जास्त कापायची गरज नसते। यामुळे कधी जर आपण जास्त ब्लाउज पीस कट केला तर साडी छोटी होते। तुम्हाला मी अजून एक वेगळी पद्धत सांगणार आहे ब्लाउज पीस कट करण्याची। आता इकडनं जिथपर्यंत पदर आहे तिथून पहिल्यांदा असं थोडं माप मोजायचं। इकडच्या साइडनी आधी आपण हाताने असं माप मोजून असं एक इंच माप घ्यायचं आणि पूर्ण पाहायचं पुढे किती आहे। तर आता इथे मी 70 सेंटीमीटर कापड घेणार आहे, कारण डिझाइन पण बनवायची आहे, लटकन नॉडला पण कापड लागतं। तर पहिल्यांदा आता इथं 70 जिथं आहे आपण माप घेतलंय तिथून थोडीशी कात्रीने ब्लाउज पीस कापायचा। तर हा एवढा कापून घेतल्यानंतर पुढे आपल्याला आपण जिथं कापला आहे तिथं थोडासा धागा निघालेला असतो, तो धागा व्यवस्थित ओढायचा। इकडनं नसला तर पूर्ण थोडंसं असं आपण ओढलं तर धागा निघतो, नसला निघत तर थोडीशी अजून कात्री मारायची। आता हे असं केल्यानंतर धागा निघाल्यावर तो धागा ओढायचा। त्या धागा ओढल्यानंतर पुढे आपल्याला तो धागा निघाल्यामुळे एक रेषा मिळते आणि ही फॉल पिको करण्यासाठी पण हे उपयोगी पडतं। एकदम सरळ आपल्याला साडीचा पदर पण भेटतो। जर तुम्ही कात्रीने कट केलं डायरेक्ट तर कधी कधी आपला ब्लाउज पीस तिरका पण कट होतो, साडी पण बरोबर व्यवस्थित कट होत नाही। म्हणून ही खूप सोपी ट्रिक आहे। तर यामध्ये असा दोरा ओढायचा। आता इकडनं बघा एक सरळ रेषा मिळाली, तसंच आपण कात्रीने पुढे पुढे कापत जायचं। अजून पुढे कापल्यावर अजून लांब पर्यंत दोरा ओढायचा, म्हणजे ब्लाउज पीस तिरका होत नाही। आणि कमी माप असलं आणि छोटी बाही असली तर इथं 60-70 एवढं कापड काढलं तरी 70 सेंटीमीटर किंवा 60 सेंटीमीटर त्यामध्ये सुद्धा ब्लाउज शिवून होतो। कमी बाही आणि कमी चेस्ट असलं तर कमी कापड सुद्धा लागतं, ब्लाउज जास्त कापायची गरज नसते। तर इकडनं असं कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि असा दोरा ओढायचा। जसजसे आपल्याला ती रेषा मिळत जाते तसतसं आपण पटपट कात्रीने कापून घ्यायचं। अशा खूप आणि अनेक सोप्या पद्धती असतात ब्लाउज शिवण्याच्या सुद्धा, कटोरी ब्लाउज, प्रिन्स ब्लाउज। ते इकडनं असं पूर्ण सरळ जी रेषा मिळते ते पूर्ण असं कापत जायचं। जसजसं तुम्ही दोरा ओढसाल तशी तुम्हाला सरळ रेषा मिळत जाईल। आता हे सरळ आहे ते तिथून आपण पूर्ण कापून घ्यायचं। अशा पद्धतीने फॉल पिको करण्यासाठी सुद्धा आपल्याला एकदम सरळ पदर मिळतो। आता हा ब्लाउज पीस, हे काठ मला डिझाईनसाठी वापरायचे आहेत। अशा पद्धतीने साडीमधून ब्लाउज पीस वेगळा करायचा। ही पद्धत आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला जे नवीन आहेत, माझा व्हिडिओ पाहत आहेत पहिल्यांदा, त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।